नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आपल्या माझ्या मैत्रिणींचे बरेच प्रश्न आहेत की माझं वजन वाढतच जातंय, डिलिव्हरी नंतर मी जाड झालीये, माझ्यात विकनेस आहे, केस गळतात, चेहऱ्यावरती खूप फरक पडलाय आणि ह्या सगळ्याला सोल्युशन जिम करावं की डॉक्टर गाठावा की ऑनलाईन जे दिसतंय त्याच्यावरती विश्वास ठेवावा, या सगळ्यांनी त्या कन्फ्युज आहेत. तर वाढतं वजन ही समस्या घेऊन किंवा कमी होणारं वजन, या दोन्ही समस्या घेऊन मी तुमच्या समोर आलेले आहे एक एक्सपर्ट ना घेऊन, ज्याची उत्तरं तुम्हाला पूर्णपणे मिळतील. तर मी स्वागत करत आहे आपल्या स्टुडिओमध्ये वल्लभ विठ्ठल कोळेकर, एक प्रेरणादायी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग कोच, अनुभवी न्यूट्रिशनिस्ट आणि ऍडव्हान्स पर्सनल ट्रेनर आहेत, जे शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण, पोषण आणि मानसिक घडामोडी यांचा समतोल साधून महिला फिटनेस क्षेत्रात उत्कृष्टता साधतात. वेलकम सर. नमस्कार. यापुढं ह्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हीच सांगितलं तर बरं होईल की नेमकं तुम्ही काय काय करता. एखादं आरोग्यदायी जर आपल्याला शरीर बनवायचं असेल तर त्यासाठी काही गोष्टींची सामग्री आपल्याकडे असली पाहिजे. ती म्हणजे व्यायाम, दुसरं निद्रा, तिसरं म्हणजे आपलं अन्नच म्हणजे आपलं औषध. ह्या तिन्हीच्या सातत्यानं आपण रोगीपासून निरोगी ह्याकडे वाटचाल चांगल्या पद्धतीने करू शकतो. आज जर बघायला गेलं तर समाजामध्ये सगळ्याच गोष्टींना वेळ आहे, पण आरोग्यासाठी वेळ नाही. हे खूप चुकीची गोष्ट आहे. आज लोकांना जर विचारलं की तुम्ही हे कुणासाठी काय करता, म्हणजे ही जे आटापिटा चालू आहे ती म्हणतात फॅमिलीसाठी. अरे फॅमिलीसाठी तर तुम्ही करता, पण फॅमिलीसाठी तुम्ही आरोग्यदायी का नाही राहू शकत, हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे. तर अशीच आणि अशाच प्रकारची ओळख जी आहे ती आम्ही म्हणजे स्टेफिट जिमच्या मार्फत किंवा फीडबॅक वल्लभच्या मार्फत आम्ही लोकांना घरोघरी पोहोचवायचं काम करतो. त्याच्यामध्ये मी अनेक असे प्रशिक्षण म्हणजे प्रमाणपत्र मिळवलेले आहेत, ज्या पद्धतीनं सुगम असं आरोग्य लोकांच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम कष्टानं, ज्ञानानं आणि सातत्यानं. ओके. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या मेन मुद्द्याची, जे आहेत महिलांचे प्रश्न. मी काही प्रश्न तुम्हाला असे विचारून की जे महिलांना सतत पडत असतात आणि त्याची फक्त चूक किंवा बरोबर असं तुम्ही मला उत्तर द्या. ठीक आहे. तर पहिल्यांदा मला सांगा, महिलांनी वेट लिफ्टिंग केलं पाहिजे का? हो, केलं पाहिजे. मासिक पाळीत व्यायाम करायला हरकत नाही? डिपेंडंट. फक्त झुंबा केल्यानं पूर्ण बॉडी फिट होते? चूक. झोप कमी घेतली की हार्मोन बॅलन्स बिघडतो? हो. पीसीओएस आणि पीसीओडी असलेल्या महिलांसाठी वर्कआउट फायदेशीर ठरतं? हो, सर्वांसाठीच वर्कआउट फायदेशीर आहे. बेली फॅट घटवण्यासाठी एकच एक्सरसाइज पुरेशी? चूक. घरकाम म्हणजे पुरेसा व्यायाम? डिपेंडंट काय काम आहे ते. बरं. आई झाल्यावर फिटनेस शक्य नाही? चुकीचं आहे असं काही. पनीर आणि चिकन हे जिम करताना आवश्यकच आहे? हा, प्रथिने खूप गरजेचे आहेत. वयाच्या 30 नंतर फिटनेस ठेवणं खूप कठीण आहे? चूक. फॅट बर्नर घेतल्याशिवाय वजन कमी होऊ शकत नाही? चूक. असं काही नाही. नैसर्गिकपणे वजन कमी करणं हे औषधांपेक्षा चांगलं आहे? कधीही चांगलं. काही महिलांना पीसीओएस आणि पीसीओडी मुळे फॅट बर्नर लागतातच? नाही, असं काही. थायरॉइड मध्ये वजन कमी करणं अशक्यच आहे? क्वाईट स्ट्रगलिंग, पण इम्पॉसिबल असं नाही. स्त्रिया वजन उचलल्यास त्या बल्की म्हणजे मस्क्युलर बॉडी तयार होते? नाही, असं काही नाही, असं काही. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाची, की आता हे खरं तर प्रॉब्लेम्स आहेत, महिलांना वेगवेगळे प्रश्न पडतात. मग तुमच्याकडे अशा वेगवेगळ्या महिला येत असतील तर म्हणजे वेगवेगळ्या फिटनेस स्तराच्या, तर त्यांना तुम्ही कसं प्रशिक्षण देता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. एक्सरसाइज म्हणजे हर एक स्नायूंची ओळख करून घेणे. मग ते बिगिनर असून देईल, इंटरमिडिएट असून देईल किंवा ऍडव्हान्स असून देईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण गुड हॅबिट निर्माण होण्यासाठी करतो, ना की एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. त्याच्यामध्ये येणारी लोक ही नुसती व्यायाम क्षेत्रामध्येच बिगिनर, इंटरमिडिएट, ऍडव्हान्स नसून
बऱ्याच पद्धतीचे स्पेशल पॉप्युलेशनचे देखील असतात. स्पेशल पॉप्युलेशन म्हणजे काय, की कोणाला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, कुणाला थायरॉइडचे इश्यू आहेत, कुणाला डायबिटीजचे इश्यू आहेत अँड सो ऑन, किंवा काही पोस्टनॅटलसाठी आलेले. पोस्टनॅटल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये म्हणजे पोस्ट प्रेग्नेन्सी थोडक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो. तर हे सर्वत्र एखादा आरोग्य मिळवण्यासाठी जिममध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण त्यांच्या पूर्व हिस्ट्री, म्हणजे जे काय त्यांची हिस्ट्री असेल, जे त्यांनी आतापर्यंत केली असेल नसेल, ह्यांची माहिती जाणून घेऊन, त्यांची रक्त तपासण्या करून, त्यांची दिनचर्या समजून, त्यांच्या गोलनुसार त्यांना आपण व्यायामाची माहिती आणि व्यायामाचं प्रशिक्षण देतो. मग त्याच्यामध्ये जर तो बिगिनर असेल तर त्या सगळ्यांची त्याला ओळख करून दिली जाते. इंटरमिडिएट असेल तर त्यांना आयसोलेशन एक्सरसाइज, म्हणजे जसे की छोटे छोटे मसल्स, बायसेप, ट्रायसेप, चेस्टचे फ्लाईसच्या मुवमेंट असून दे, लेग एक्सटेन्शन, असे एक्सरसाइज आम्ही त्यांना ओळखच्या स्वरूपात देतो. आणि जर ऍडव्हान्स लिफ्टर जर असेल तर आम्ही त्यांना कंपाऊंड लिफ्टच्या संदर्भात प्रशिक्षण देऊन त्यांना त्याचा PR म्हणजे पर्सनल रेकॉर्ड किंवा पॉवर रेपिटेशन चेंज करण्यासाठी हेल्प करतो. मग त्याच्यामध्ये डेडलिफ्ट, स्क्वॉट्स आणि बेंच प्रेस असे व्हेरिएशन्स असतात. अच्छा. मग वजन कमी करणं, शरीर टोन करणं, ताकद वाढवणं, यासारख्या वेगवेगळ्या उद्दिष्टांनुसार तुम्ही वर्कआउट कसं घेता? आता मुळातच बघा, तुमचा प्रश्न खूप सुंदर आहे की वजन कमी करणे महिलांचा सगळ्यात महत्वाचा आणि असा म्हणतात ना पापण्यांवरती असलेला प्रश्न येतो की बाबा मला वजन कमी करायचंय किंवा मला टोन करायचंय. मुळातच असं काही नसतं. समजून घ्या, फॅट म्हणजे काय? फॅट म्हणजे एक सत्वांचा साठा जो खाल्ला गेला पण खर्च केला गेलेला नाही. बघा, आता ज्योती मॅम दिवसाला 10 पोती उचलेल इतकं काम करतात असे मी ग्राह्य धरतो, आणि त्यांना एक चपाती इतकी एनर्जी लागते. काय लागते? एक चपाती इतकी एनर्जी त्यांना लागते. तर त्यांचा हाईट, वेट, एज, BMI हा कॉन्स्टंट राहणार आहे. आता उद्या ज्योती मॅडम 10 पोती उचलेल इतकं काम करतात आणि 2 चपाती खायला लागल्या तर एक चपातीचा साठा सत्वांच्या स्वरूपात चरबी या नावानं साठला जाणारच हो. समजलं मी काय म्हणले ते? त्यासाठी फॅट लॉस किंवा वेट लॉस इट्स नॉट द मेन गोल. द मेन गोल इज व्हॉट टू बर्न द कॅलरीज. समजलं मी काय म्हटलं? जे दैनंदिन आयुष्यामध्ये आपण केल्या पाहिजे. जसं की ते तुमच्या ओव्हरऑल कामाच्या दृष्टिकोनातनं असू शकतात. त्यासाठी तुमचं काम काय आहे हे तुम्हाला माहित असणं जास्त गरजेचं आहे. एखाद्याचं काम सेडेंटरी असेल आणि जर तो 3 तासाला खाईत असेल, 4 तासाला हेवी प्रमाणात, तर त्याचा चरबीचा साठा हा वाढणारच हो. आणि जर त्याचं ऍक्टिव्ह काम असेल, जर तो कमी असेल, तर त्या पद्धतीने त्याचं शरीर जे आहे हे वजन वाढवण्यासाठी खूप त्याला डिफिकल्टीज फेस करायला लागणारच आहे. पण असंही होतंय ना, एक एक जण दिसतात की ते खूप खातात, पण काही मुली आहेत ना ते अगदी कमी खातात आणि तरी पण वजन वाढत असतं. मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिझम म्हणजे काय? चयापया आपल्या शरीराची जी सगळ्या हार्मोनवरती डिपेंडंट असते. ज्याचा मेटाबॉलिक रेट हाय आहे त्याचे कॅलरीज भरण्याची कॅपॅसिटी ही जास्त राहते. ते मेटाबॉलिझम रेट हा आपण एक्सरसाइज मधून वाढवू शकतो? नाही, मुळातच इथं चुकतं. सेम जसे की आता मगाशी ह्या मुद्द्यावरती येतं मी की फॅट लॉस ह्या प्रक्रियेमध्ये. तर आता होते कसं की फॅट लॉस जर आम्हाला करायचा असेल तर नुसतं एक्सरसाइज करून उपयोग नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या पाहिजे. जसं की झोप, निद्रा आणि चांगला आहार असं, आणि त्याचं सातत्य. तर त्या गोष्टी ज्या आहेत तर आम्हाला चांगल्या दृष्टिकोनातनं आम्हाला फॅट लॉसच्या दृष्टिकोन दिसून येतील. पण फॅट लॉस इज नॉट द मेन गोल. द मेन गोल इज व्हॉट टू बर्न द कॅलरीज अँड गुड हॅबिट फॉर्मिंग. सिम्पल ॲज दॅट. मग वर्कआउट प्रभावी ठेवत असताना कसं काम केलं जातं त्याच्यावर? आता एखाद्याचं म्हणजे मी काय तुम्हाला म्हणलं की एक्सरसाइज जर आम्हाला करायची असेल तर ती फॅट लॉस किंवा वेट लॉसच्या दृष्टिकोनात तर नसतीच. ती फिटनेसचे 5 कंपोनंट मिळवण्याच्या दृष्टिकोनात असावी असं मला वाटतं. फिटनेसचे 5 कंपोनंट जसे की स्ट्रेंथ, दुसरं एंड्युरन्स, तिसरी गोष्ट बॅलेन्स, चौथी गोष्ट म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आणि 5वी गोष्ट म्हणजे स्टॅबिलिटी. ह्या दृष्टिकोनात नसली पाहिजे. तरच आम्हाला त्या पद्धतीत म्हणजे फॅट लॉस ह्या म्हणजे चांगला आहार असेल, चांगली झोप असेल, चांगला व्यायाम असेल तर तुमचा फॅट लॉस होणारच आहे हो. मेन म्हणजे काय आहे की आम्ही जर एक्सरसाइज सेंटरमध्ये जाईत असेल तर आमच्यामध्ये हे फिटनेसचे 5 कंपोनंट आले आहेत का?
त्या पद्धतीने तुमचा प्रोग्राम डिझाईन केला आहे का, हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या पुश पुलच्या लिफ्ट सुधारतायत का, तुमचा एन्ड्युरन्स वाढतोय का, तुम्हाला एका पायावरती उभारता येतंय का, तुमची लवचिकता वाढली आहे का, आणि जर ह्या हातानं तुम्ही 5 डंबेल उचलत असाल तर ह्या हातानं 5 डंबेल उचलता येतोय का, ह्याला म्हणायचं प्रोग्राम डिझायनिंग. आणि त्याच अनुषंगानं जर आम्ही सातत्य ठेवलं तर आम्हाला नुसतंच फॅट लॉस नाही तर हार्मोन बॅलन्स होणे, त्याच पद्धतीनं चांगली सवय लागणे, काय खाणे काय नाही ह्याची माहिती आपोआप होणे, आणि अशा पद्धतीनं पण आरोग्यादायी दृष्टिकोनातनं एखादा फिटनेस लेवल जो आहे तो कोणतेही वयोमर्यादा किंवा कुठल्याही आजाराची अट न ठेवता आपण कोणत्याही वयामध्ये कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये कम्पीट करू शकतोय. अच्छा. किंवा म्हणजे वयाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी सुधारू शकतो. तर मग सर तुम्ही जे आता ह्या 5 स्ट्रेंथ वगैरे जे सांगितला त्याच्यासाठी जे वर्कआउट डिझाईन करता ते कसं करता? हा, आता वर्कआउटचे टाइप्स बरेच आहेत. म्हणजे आज ह्या 7 ते 8 वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये मी जसं प्रशिक्षण घेत गेलो, माझे तशी दिशादर्शक मला भेटत गेले, त्यामुळे माझी दिशा सर्वोत्तम ठरली. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वर्कआउटचे प्रोग्राम इतके आहेत की मी वयाच्या 80 वर्षापर्यंत नवीन नवीन पद्धतीने करू. पण त्याच्यामध्ये काही टाइप्स आहेत ते आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, दुसरं स्ट्रेंथ अँड साईज, तिसरा प्युअर बॉडी बिल्डिंग, चौथं फुल एन्ड्युरन्स ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड बॅलन्स कंडिशनिंग ट्रेनिंग, असे बरेच प्रकार आहेत. वास्तविकता की एखादा प्रशिक्षक तुम्हाला काय सांगतो ह्यापेक्षा तुम्ही काय डिझर्व करता तुमच्या हेल्थ कडनं हे जास्त महत्वाचं असणं गरजेचं आहे. आणि ते त्या प्रशिक्षकाला सांगणं आणि त्या प्रशिक्षकांना तसं डिझाईन करून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. त्या अनुषंगानं तुम्ही त्या रिलेटेड एखादा स्पेसिफिक स्पेशलायझेशन करू शकताय एखाद्या आरोग्याचं जे तुमच्यासाठी बेस्ट असेल. एखाद्याची फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल तर तो स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग करू शकतो. एखाद्याची कंडिशनिंग चांगली असेल, कंडिशनिंग म्हणजे हार्टची कंडिशन चांगली असेल तर तो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग करू शकतो. एकामध्ये स्ट्रेंथ खूप चांगली आहे तर तो प्युअर स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतोय. एखादा एन्ड्युरन्स मध्ये चांगला आहे, सर नाही मला चांगल्या पद्धतीनं मॅरेथॉन रनर व्हायचा आहे, तर तुम्ही मॅरेथॉन रनर होऊ शकता चांगल्या पद्धतीनं. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आरोग्याला किंवा तुमच्या हेल्थला बघून तुम्ही डिझायनिंग चांगलं करू शकताय. आणि त्या पद्धतीचा तुमचा प्रवास असला पाहिजे. लोकांना फक्त फॅट लॉस वेट लॉस मध्येच लोक अडकलेले आहेत, हे चुकीचं आहे. पण आता महिलांचा खरं तर तोच प्रश्न असतो. आता मग यामध्ये अजून असं आहे की डिलिव्हरी नंतरच्या महिला किंवा ज्यांचं एज थोडस जास्त आहे अशा महिला किंवा एखादा विशिष्ट आजार असलेला म्हणजे PCOS, थायरॉइड, PCOD अशा महिलांसाठी मग कसं काम केलं जातं तुमच्याकडून? हा बघा, मुळातच मी काय म्हणलं की एक्सरसाइज म्हणजे काय की हार्रेक स्नायूंची ओळख करून घेणे आणि रक्ताचं विसरण हार्रेक स्नायूंमधून वाढवणे. ह्या ज्या डिफिशियन्सी आहेत म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असून देईल, थायरॉइड असून देईल किंवा आणि कोणतं म्हणला तुम्ही PCOD, हा म्हणजे असे जे आजार आहेत ना हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे कसं असते, एक असते डिफिशियन्सी आणि एक असतो आजार. म्हणजे PCODs ही डिफिशियन्सी नाही आहे, PCODs हा आजार आहे. त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःला अतिरेक केलेल्याचा परिणाम येतो. तो बहुधा लोकांना म्हणजे मला असं वाटतं की तो कॅरी करावाच. म्हणजे तो त्याच्यापासून तुम्ही बाहेर पडशीलाच ह्याची गॅरंटी नाही आहे, कारण की तो तुमच्या इट्स अ पार्ट ऑफ लाईफ होऊन गेलेला आहे. तो वाढू नये ह्यासाठी तुम्ही आरोग्यदायी शरीरासाठी तुम्ही दैनंदिनरित्या व्यायाम, आहार आणि झोप ही घेतलीच पाहिजे. राहतोय प्रश्न की एक्सरसाइजचा, की म्हणल्याप्रमाणे की एक्सरसाइज जी आहे ही वेट ट्रेनिंग म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग ही ह्या सर्व आजारांवरती मात करणारी किंवा ह्याची पातळी न वाढवणारी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हार्रेक मसलची कॅपेबिलिटी स्ट्रेंथ वाईज एन्ड्युरन्स वाईज ही वाढवू शकताय. कशा पद्धतीनं? जिम मध्ये जाऊनच, त्याच्याशिवाय
नाही. कारण की जिम मध्ये गेल्यानंतर जी तुम्ही हर एक मुवमेंटची फिजिओलॉजी कम्प्लीट करता, हे न रक्ताचं भिसरण तर नाही, पण त्याच पद्धतीनं तुमची स्ट्रेंथ आणि त्याची कार्यक्षमता जी आहे ही देखील खूप सुंदररित्या तुम्ही वाढवू शकता. महिलांमध्ये सामान्यपणे दिसणाऱ्या गुडघेदुखी, पाठीच्या खालच्या भागातल्या वेदना किंवा पेल्विक फ्लोअरच्या समस्यांबाबत तुम्ही काय काळजी घेता? ओके. आता पेन्सचे बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये मी हा पेन असा ग्राह्य धरतो की तो मसलचा स्टिफनेसमुळं घडला जाणारा पेन आहे असं मी ग्राह्य धरतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही शक्यतो करून काय करतो की त्या मसलची फिजिओलॉजी कम्प्लीट करून घेण्याचा प्रयत्न करतो. फिजिओलॉजी म्हणजे काय? त्या मसलची पूर्णत्वाला जाण्याची क्षमता ही वाढवून घ्यायचा प्रयत्न करतो. कशा माध्यमातून? मोबिलिटीच्या माध्यमातून, फ्लेक्झिबिलिटीच्या माध्यमातून. मोबिलिटी म्हणजे काय? हाडांची पूर्णत्वाला जाण्याची क्षमता, आणि फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? मसलची पूर्णत्वाला जाण्याची क्षमता, ज्याच्यामध्ये आम्ही वॉर्मअप, वेट ट्रेनिंग आणि कूलडाऊन स्ट्रेचिंग ह्याच्या मार्फत त्या हालचाली, म्हणजे ही हालचाल तुमची आहे त्या मसलची ह्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्या मार्फत त्यांचं पेन जे आहेत हे कमी देखील होतील आणि भविष्यामध्ये हे जर प्रमाण वाढणार देखील कमी होईल आणि त्यांची कार्यक्षमता एखाद्या गोष्टीसाठी करण्याची देखील वाढेल. एखादं उदाहरण की कुठले मसल्स जास्त आपण वापरत नाही आणि हो. त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडक्टर मसल, म्हणजे हा ग्रोईंग मसल म्हणतो आपण. आज जर बघायला गेलं तर असे पाय स्ट्रेचच होत नाहीत. ह्याचं कारण म्हणजे काय की तिची ओळखच नाहीये. मग ह्या अशा गोष्टी आहेत ना, ते आपण म्हणजे बेसिक मी असं सांगतो लोकांना की वन ऑफ द बेस्ट स्ट्रेचिंग इन द वर्ल्ड ही सूर्यनमस्कार आहे. हे जे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ना हे वेस्टर्न कंट्रीज मध्ये काढून आपल्याला सुपूर्द केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही तर असं म्हणतो की सूर्यनमस्कार हे प्रत्येकाने केलेच पाहिजे. अच्छा, म्हणजे जिम मध्ये योगा सुद्धा आपण करू शकतो? हा, काय हरकत नाही. योगा हा फ्लेक्झिबिलिटीला जास्त करून दर्शवतो. फ्लेक्झिबिलिटी तर गरजेची आहेच, पण आताच्या काळामध्ये लोकांना स्ट्रेंथची खूप गरज आहे, म्हणजे ताकदीची खूप गरज आहे. म्हणजे आता जर समजा ज्योती मॅडमचं गाडी जर पंक्चर झाली, जर त्यांना पुश करायची असेल तर त्यांना फ्लेक्झिबिलिटी तिथं उपयोगाची येईल, कुठली इंजुरी होऊ नये म्हणून. पण सगळ्यात जास्त तिथं स्ट्रेंथ उपयोगी येणार आहे, कारण की ती गाडी त्यांच्या घरापर्यंत त्यांना न्यायची आहे असं. बर, आता अजून एक प्रश्न म्हणजे पिरियड्स दरम्यान आता तुम्ही म्हटलं की वर्कआउट करू शकतो आपण, मग त्यावेळी तो होणारा त्रास किंवा वर्कआउट मध्ये कसं हाताळता, म्हणजे काय सूचना असतात की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे त्यावेळेस? आता हा जो म्हणजे ही जी गोष्ट आहे ही व्हॅरी करते की कुणाचा रक्तस्राव कसा आहे त्याच्यावरती. म्हणजे आता जर सांगायचं म्हणलं, वेट ट्रेनिंग म्हणजे काय? वेट ट्रेनिंग म्हणजे कोर लोडेबल एक्सरसाइज, म्हणजे सगळी जी काही एनर्जी आपण लावतो ही कोर मधून लावतो. आणि बहुधा ज्या वेळेला अशा फेज मध्ये एखादी महिला येते त्यावेळेला कोर लोडेबल जर आपण एक्सरसाइज दिल्या तर कदाचित तिला कोरवरती किंवा तिच्या गर्भाशयावरती खूप प्रेशर पडू शकते, तिचा फ्लो वाढू शकतो किंवा तिचे पेन्स वाढू शकतात. पण एखादा जर ऍथलीट जर बऱ्याच काळापासून जर तो ट्रेन करत असेल तर त्याच्यावरती तो परिणाम नसावा. म्हणजे आता माझ्याकडे बरेच क्लायंट आहेत ज्या बरेच वर्षापासून ट्रेनिंग करतात, त्याच्यामध्ये त्यांनी ड्युरिंग पिरियड्स देखील वर्कआउट करतात, पण त्याच्यामध्ये मी एक काळजी घेतो की त्याच्यामध्ये कंपाऊंड लिफ्ट्स मी टाळतो. कंपाऊंड लिफ्ट्स म्हणजे काय की स्क्वॉट्स, डेडलिफ्ट, बेंच प्रेस आणि शक्यतो करून कोरची एक्सरसाइज मी टाळतो आणि इतर मुवमेंट जे आहेत त्या त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं होतं की या 4 दिवस मध्ये जर जिम ब्रेक केली, आपण थांबलो, तर पुढे पण जाण्याचा नंतर आळसच येतो. त्याच्यानंतर महिला जास्त करून जिमकडे वळतच नाहीत, म्हणजे त्या 4 दिवसात तो कंटाळा येतो. म्हणून हा प्रश्न महत्वाचा होता की पिरियड दरम्यान जर एक्सरसाइज करू शकत असल्या तर ती त्यांचं रुटीन जे आहे ते तुटणार नाही. हा, तुटणार नाही. तिने आयसोलेशन सारखे एक्सरसाइज देखील करून त्यांचा रक्ताचं भिसरण जे डेली बेसिसवरती आपण ठरवलेलं आहे व्यायामातले हे करायचं, हे त्यांनी करू शकतात, काही हरकत नाही. बरं, आता जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे एखादी महिला येते ज्यांना व्यायामाची सवय नसते, मग त्यांना त्यावेळेस दुखापत होऊ नये यासाठी काय काळजी घेतात? हा, सगळ्यात पहिला महिलाच असं नाही, कुठलाही हायपोथेटिकल ट्रेनिंग ज्यावेळेला नवीन येतो त्यावेळेला आमचं एकच ध्येय असतं त्या विद्यार्थ्यामागं की हाऊ टू लिफ्ट द वेट
व्हॉट इज द टेक्निक बिहाइंड द एक्सरसाइज आणि हाऊ टू लँड द वेट ह्याची ओळख करून देणे. ज्यावेळेस आपण ह्याची ओळख करून देतो त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल त्या लिफ्टिंगची आवड तर वाढतेच आणि त्याचबरोबर भीती देखील मोडते. अरे हा, मला माहिती आहे की हे वजन कसं उचलायचं आहे, हे कसं परफॉर्म करायचं आणि हे कसं ठेवायचं आहे असं. कारण की कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती येतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक नर्वसनेस असतोच किंवा एक भीती असते. अरे चुकून तोंडावर पडलं तर, चुकून गाळ्यावर पडलं तर माझं कसं होणार. तर सांगण्याचं तात्पर्य काय की अशा पद्धतीची जर आपण ओळख करून दिली तर त्यांना ती भीती मोडून आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये वेट ट्रेनिंगची ओळख किंवा आरोग्यदायी शरीरासाठी लागणाऱ्या ज्या मटेरियल्स आहेत हे त्यांना एक्सरसाइजच्या स्वरूपात आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये ऍड करता येतात असं. मग आता पहिल्यांदा तुमच्याकडे क्लायंट आल्यानंतर तुम्ही व्यायाम, एक्सरसाइज हे सगळं सुरू केल्या केल्या आहाराचा सल्ला देता का, म्हणजे त्यांचं डाएट ठरवलं जातं का? हा, आता मुळातच कसं आहे की आहार जो आहे ना तो अंदाजपंची दिला जात नाही. आज लोक काय करतात की बरेच प्लॅटफॉर्म्स वरती जाऊन ती गोष्ट ऐकून नकल करायचा प्रयत्न करतात. मुळातच माझा प्रश्न त्या लोकांना असा आहे की तुम्ही त्याला बघितलं, काय हरकत नाही, तुम्ही काय करताय तो तुम्हाला बघायला आलाय का. म्हणजे बरेच असे आहेत, सर मी हे युट्यूबला बघितलं. अरे ठीक आहे, तू त्याला बघितलंस पण तो तुला बघायला आलाय का की ते खाल्ल्यानंतर तुला काय झालंय ते. त्यामुळं कोणताही आहार जो आहे हा अंदाजे नाहीये हे समजून घ्या. आहार जो आहे किंवा एखादा विशिष्ट प्लॅन जो आहे जर आपल्याला कस्टमाइज जर करून घ्यायचा असेल तर तो रक्त तपासणीवरती, तुमच्या हाईट, वेट, एज मेजरमेंट्स वरती, तुमच्या दिनचर्येवरती, तुम्हाला काय अचीव करायचं आहे त्याच्यावरती, या सगळ्यांचा डाटा एकत्र केल्यानंतर त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरती सरासरी एक ट्राय अँड टेस्ट डेमो काढल्यानंतर त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्या दरम्यान त्या सातत्यामध्ये जर काय अडचणी येतात त्या अनुषंगावरती त्या बदलल्या जातात. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या वास्ट आहेत. म्हणजे असं नाही की अरे चांगले फूड ग्रुप्स तर माझ्या आजी पण सांगत्या वरण भात खा, हे खा, ते खा. समजलं मी काय म्हणलं ते. म्हणजे चांगलं खाणं आणि योग्य खाणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जे तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंडंट आहेत. त्यामुळे आहार जो आहे जर अशा पद्धतीने जर तुम्ही काढून घेत असेल तर वेल अँड गुड आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने घेत नसेल तर कुठं तर तुम्हाला एरर आणू शकतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तुम्ही देताना आहार हा तुमचा बदलत असतो का ह्याच्यानुसार? हा, म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक पर्सन व्हॅरी करतो. कोण साऊथ इंडियन आहे, मी त्याला जर धपाटे दिले तर तो खाणारच नाही, सर आमच्या घरात बनतच नाही. एखादा नॉर्थ इंडियन असेल, इडली खा म्हणलं तर तो खाणारच नाही का आमच्या घरात बनतच नाही. मुळातच काय आहे की त्यांच्या कल्चरला अनुसरून, त्यांच्या दिनचर्येला अनुसरून, त्यांच्या माइंडसेटला अनुसरून, त्यांच्या रक्त तपासणीला अनुसरून, त्यांच्या गोलला अनुसरून तुम्ही तो कस्टमाइज केला पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच तुम्ही भविष्यामध्ये लॉंग लाईफ सस्टेन जाऊ शकताय. बर, आता खूपदा ऐकलेलं आहे की जिम करायला जे लोक जातात त्यांना पनीर खायला सांगितलं जातं. पनीर ऐकणाऱ्यांनी आता कितपत खावं? हा, बघा कसं आहे माहिती काय, आपल्या बॉडीमध्ये दोन गोष्टी असतात ज्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला द्याव्या लागतात. एक म्हणजे मॅक्रोज असतं, दुसरं म्हणजे मायक्रोज असतं. मॅक्रोज म्हणजे काय, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स. आणि मायक्रोज म्हणजे काय, सगळे विटॅमिन्स अँड मिनरल्स. तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जीचा सोर्स जो आहे तो कार्बोहायड्रेट आहे. ताकदीचा म्हणजे स्नायूंच्या ताकदीला जो गरजेचा आहे तो प्रथिने आहे. आणि ऊर्जा जर शरीरामध्ये मेंटेन करायची असेल तर फॅट गरजेचं आहे. एक थोडक्यामध्ये जर आपल्याला हे दैनंदिन आयुष्यामध्ये जर तुमच्या गोलला अनुसरून जर तुम्ही देत असशीला तर तुम्ही एखाद्या विशिष्ट पदावरती जाणार आहे. जसे की तुम्ही हवंसं पण वाटणार आणि त्या ठिकाणी मला देखील जायचं आहे म्हणून तुम्ही एक इन्स्पिरेशन देखील ठरणार. असं म्हणजे जसे की एखादा विराट कोहलीला बघून वाटतं अरे खूप सुंदर आहे, काय हरकत नाही. आर्नॉल्डला वाटतं बघून अरे वा माझा तसा बायसेप झाला पाहिजे. हा, तर त्यासाठी हे प्रथिने खाणं खूप गरजेचंच आहे, पण व्हॅरी करतं. लोकांना असं वाटतं
की जिम मध्ये गेल्यानंतर ना की मला बॉडी बिल्डिंग नाही करायची म्हणतात, मला बॉडी बिल्डिंग नाही करायची. अरे बॉडी बिल्डिंग तुझ्याकडनं होणार पण नाही. मी असं म्हणतो की बॉडी हा शब्द वेगळा आहे आणि बिल्डिंग हा शब्द वेगळा आहे. बॉडी बिल्ड करणे टुवर्ड्स आवर गोल. तुमचं गोल असू शकतं की मला 10 किलोमीटर पळायचं आहे, माझं गोल थोडीच तसं नसणार ना. माझं गोल आहे सर मला डेडलिफ्ट 150 किलो परफॉर्म करायचे आहे. ह्यांचं असणार की मला एका पायावरती सिंगल लेग खूप जास्त वेळ परफॉर्म करायचे आहेत. एक जण म्हणणार की मला स्विमिंग करायचे आहे. मग ते बॉडी बिल्डिंगच झाली ना. बॉडी बिल्ड करणे टुवर्ड्स आवर गोल, ह्याला म्हणायचं बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग म्हणजे हे नव्हे. बर, आता हे जसं तुम्ही म्हटलं की एक्सरसाइज अशी असली पाहिजे, आहार असा असला पाहिजे, तर झोप कशी असली पाहिजे यावेळेस? सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोप हे खूप महत्वाचे आहे. आता बघा, झोप आणि जीएच हे ज खूप जवळचं नातं आहे. जीएच म्हणजे काय? ग्रोथ हार्मोन. म्हणजे आता बघा, आपली बॉडी जी आहे ना ही फुल रसायनयुक्त आहे. रसायनयुक्त म्हणजे काय? सगळ्या हार्मोन्स वरती ही आपली बॉडी डिपेंडंट आहे. जसे की एखाद्या पुरुषासाठी टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन आणि ग्रोथ हार्मोन हे 3 प्रायमरी हार्मोन आहेत. तर तसंच एखाद्या महिलेसाठी इस्ट्रोजन, इन्सुलिन आणि ग्रोथ हार्मोन हे प्रायमरी हार्मोन आहेत. इन्सुलिन म्हणजे काय? स्वादुपिंडापासून निर्माण होणारा ब्लड शुगर लेवल कंट्रोल करणारी हार्मोन म्हणजे इन्सुलिन. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय? की एखादी गोष्ट रिकव्हर करणे किंवा अँटी एजिंग ठेवणे, ह्याला ग्रोथ हार्मोन थोडक्यामध्ये. इस्ट्रोजन म्हणजे ज्याच्यापासून स्त्री आहे आणि टेस्टोस्टेरॉन म्हणजे ज्याच्यापासून पुरुष आहे. हे असे हे हार्मोन आहेत. आता रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी जसा स्वादुपिंडात निर्माण होणारा इन्सुलिन महत्वाचा आहे, सेम तसाच ग्रोथ हार्मोन देखील आहे. तर ग्रोथ हार्मोन हे सिक्रीट होण्याचं निसर्गाला धरून वेळ जी आहे ही रात्री 10 ते 1 आहे, लक्षात ठेवा. ओके. जर तुमची झोप 10 म्हणजे 9:30-10 वाजता जर तुम्ही झोपत नसशीला, एक उदाहरण, तर तुम्ही महत्वाचा निसर्गाला धरून जे ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन आहे हे तुम्ही थांबवा लागला. आणि हे न तुमच्या शरीरामध्ये रिकव्हरी प्रोसेस स्लो होणे, बॉडी पेन एक्सरसाइज मुळे जास्त वेळ जाणवणे, एजिंग लवकर होणे, सकाळी पोट साफ न होणे, अशा गोष्टी ज्या आहेत ह्याच कारणास्तव दिसून येतात. त्यामुळे पहिली जी डीप स्लीप आहे ही जास्त महत्वाची आहे आणि ती 10 ते 1 मध्येच व्हावी लोकांची. त्यामुळं रिकव्हरी म्हणजे स्लीप आणि ती रात्रीचीच. दुपारी जर तुम्ही 2-3 तास झोपत असशीला तर ठीक आहे, तुम्ही स्ट्रेस फ्री होशीला, पण रिकव्हरी नाही होऊ शकत. इथं या प्रश्नाचं उत्तर महिलांना मिळालेलं आहे की आमचे केस का गळतात, वजन जास्त का वाढतं, ताकद का पुरत नाही आणि अँटी एजिंग म्हणजे वय तर नाही आहे पण चेहऱ्यावरती दिसून. आणि ग्रोथ हार्मोन शिवाय तुमचं फॅट लॉस देखील शक्य नाही. आणि हे प्रत्येक वयामध्ये सिक्रिशन होण्याचं प्रमाण जे आहे हे कमी कमी होत जातं. हे दुर्दैव आहे. म्हणजे बघा, आज माझी भाची 16 महिन्याची आहे, ती वाढतच चालली आहे. बघा, मी काय म्हणतो, ती वाढतच चाललेली आहे. आता आपल्या बॉडीमध्ये ना प्रत्येक हार्मोनचा एक विशेष रोल आहे. डे 1 to day 16 तुमचं ग्रोथ हार्मोन 100% सक्रिय असतं. म्हणजे तुमच्या शरीराची सर्वांगीण वाढ त्या वयामध्ये होत असते. वयाच्या 16 वर्षापासून किंवा 17 वर्षामध्ये तुम्ही असं बघितलं असशील, बघा, मुलगा किंवा मुलगी आरशात बघायला लागते जास्त, बघा, किंवा तिच्यामध्ये आकर्षण वाढायला लागतं त्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये. म्हणजे कसं की बाहेर चांगलं चांगलं कपडे घालण्याचं, चांगलं फिरण्याचं, किंवा त्याच्यामध्ये एक हार्मोन अशा पद्धतीने सिक्रिट होत असतात की त्यांना तरुण करत असतात. त्याला म्हणतो आपण प्युबर्टी हिट होणे. काय म्हणतो? प्युबर्टी हिट होणे. म्हणजे वयाच्या 16 वर्षानंतर ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन आमचं कमी कमी होतं आणि प्युबर्टी हिट झाल्यामुळं महिलांमध्ये इस्ट्रोजन म्हणजे मासिक पाळीच्या स्वरूपात आम्हाला ते फेस दिसायला येणे आणि पुरुषांमध्ये दाढी मिश्या येणे, डिपिंग ऑफ व्हॉइस, स्ट्रेंथ, अग्रेशन नाही सोडणार नाही, मेला त्याला धरणार. समजतं मी काय म्हणलं? अशा गोष्टी ज्या आहेत ह्या आम्हाला दिसून येतात 16 वर्षानंतर. म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्राथमिक हार्मोन आता टेस्टोस्टेरॉननं आघाडी घेतलेली आहे आणि ग्रोथ हार्मोननं पिछाडी घेतलेली आहे.
तसं तसं ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन जसं इथं आम्हाला कमी होत्याला बघायला मिळालं, तसंच टेस्टोस्टेरोनचं वाढलं. तर हे वयाच्या 30 पर्यंत हे पीकला असतं. तिच्या लाईफस्टाईलला जर धरायचं म्हटलं तर तिची लाईफस्टाईल कशी आहे, जर तो व्यसनी करायला लागला असेल मुलगा तर तिचं खाली जाणार. जर तो म्हणजे तो पुरुष असून का उपयोगाचा नाही. जर तो सिगरेट करत असेल, ड्रिंक करत असेल, म्हणजे तो नावाला पुरुष आहे, बाकी तिचं काय नाही. अरे बापरे. हा, कारण की टेस्टोस्टेरोनची पातळी इतकी खाली घसरती व्यसनांमुळं वयाच्या 30 वर्षापर्यंत. आणि नंतर 30 नंतर देखील टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होती. केव्हा? जेव्हा आमची लाईफस्टाईल ह्या निसर्गाच्या कालखंडाला धरून जर नसेल तर. झोप, मी काय म्हणतो, मानवी शरीरासाठी 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. एक म्हणजे व्यायाम, दुसरं म्हणजे निद्रा, तिसरं म्हणजे आपलं अन्नच म्हणजे आपलं औषध आहे. ह्या जोपर्यंत तिन्हीचा मेळ बसत नाही तोपर्यंत आणि सातत्य ठेवत नाही तोपर्यंत आपण आरोग्यदायी शरीर मिळवू शकत नाही. 30 नंतरनं ह्या सगळ्या गोष्टी मेल्स मध्ये जास्त बघायला मिळतात. अच्छा. आणि महिलांमध्ये पण सगळ्यांमध्येच सेम. कारण की होते कसं की ह्या गोष्टी आम्ही नंतर कॅच्युअल घ्यायला लागतो आणि ह्याचाच परिणाम एजिंग इफेक्ट, फॅट वाढणे, वयापेक्षा जास्त दिसणे किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डिफिशियन्सीच्या स्वरूपात आम्हाला दिसायला येतात. त्यानंतर जर आम्ही ते लवकर कव्हर केलं नाही तर आजाराच्या स्वरूपात आम्हाला भेटतात, जसं की डायबेटिक, PCODs अँड सो ऑन असं. बरेचदा जे रुटीन सुरू असतं, एक्सरसाइज होणं, खाणं पिणं, झोप, हे थोड्या काळापर्यंत व्यवस्थित जातं. म्हणजे जसं की म्हणतात की वर्ष सुरू झालं आणि एकदम मोटिवेट होऊन सगळे उठतात, थोड्याच दिवसात त्याला ब्रेक लागतो. मग ते मोटिवेशन त्यांचं जाऊ नये त्यासाठी काय सल्ला देताय? मुळातच माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे की माणूस 2च गोष्टी स्वतःसाठी करत असतो, एक ज्ञान संपत्ती आणि दुसरं शरीर संपत्ती. माझं देखील वल्लभ स्वार्थ आहे म्हणतात तुझ्याकडून की तुम्हाला म्हातारपणी बघणार. म्हणजे ज्या वेळेला ह्याची ओळख होती की ऍट दी एंड माझं शरीरच माझ्यासोबत येणार आहे आणि माझं ज्ञानच माझ्यासोबत येणार आहे, त्यावेळेला त्या क्षेत्राप्रती माझी उत्कंठा ही समान राहते जी माझी डे 1 ला असती. कधी कधी असं होतं की दिशादर्शक आमचे चुकीचे भेटले की दशा देखील त्याच पद्धतीची होती. म्हणजे एखादं रुटीन जर आम्हाला लाईफ टाईम जर ठेवायचं असेल व्यायामातून, तर हे आधी समजलं पाहिजे की ती गोष्ट जी आहे की आपण स्वतःसाठी करायला लागलोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की एक्सरसाइज शेड्युलिंग मधून देखील तुम्ही एक चांगलं टार्गेट अचीव ठेवू शकता. बघा, जसं की सर मला डेडलिफ्ट 150 किलो परफॉर्म करायचे आहे, एक उदाहरण, सर मला सायकल 30 किलोमीटर परफॉर्म करायचे, माझं टार्गेट तेवढं सेट करून द्या. म्हणजे ह्या टार्गेट अचिव्हिंग थिंग्समुळे देखील आपण सस्टेन राहू शकतो जर तुम्ही शॉर्ट टर्म गोल जर तसे ठेवले. तर लॉंग टर्म गोल ठेवायची गरज नाही. ज्यांना गोल आहेत असं होते, ज्या सामान्य किंवा घरामध्ये असणाऱ्या महिला आहेत त्यांना थोड्या थोड्या वेळानं त्याचा एक कंटाळा येत असतो आणि ते जिम थांबवतात, एक्सरसाइज थांबवतात. मग त्यावेळी त्यांना कसं तुम्ही परत मोटिवेट करता? आता बघा, आर मसल्स आर ब्लाइंड. त्यांना माहिती आहे का की तुम्ही जिम मध्ये ट्रेनिंग करायला लागलाय की घरी ट्रेनिंग करायला लागलाय? बरोबर आहे ना. त्यांची फिजिओलॉजी कम्प्लीट झाल्याशी मतलब. म्हणजे काही कारणास्तव जर एक्सरसाइज करणं पॉसिबल होत नसेल तर तुम्ही थोडा वेळ का असताना वेगवेगळ्या पद्धतीतून बॉडीची एंगेजमेंट वाढवू शकताय. जसं की तुम्हाला एक्सरसाइज मधून कंटाळा जर आला असेल, जसे की वेट ट्रेनिंग किंवा एन्ड्युरन्स ट्रेनिंग मधून, जसे की चालणे, पळणे, उड्या मारणे, त्यावेळेला तुम्ही त्याचं सबस्टिट्यूट जे आहे प्राणायाम, वेट ट्रेनिंगचे सबस्टिट्यूट तुम्ही योगासना, अशा मार्फत तुम्ही रुटीन चेंजिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमची बॉडी रुटीन मध्ये ठेवू शकताय. असं ऐकण्यात आले की जिम थोडा दिवस केली आणि मध्येच ब्रेक केलं किंवा सोडून टाकले हे एक्सरसाइज वगैरे आणि घरी सांगितलेले तुम्ही आता जे उपाय सांगितला ते पण नाही केले, तर जसं आधी होतं त्यापेक्षा खूप फास्ट वजन वाढतं असं म्हणतात. 100% योग्य आहे आणि बरोबर आहे. तर बघा की आम्ही स्कूलमध्ये शिकलो होतो की एनर्जी नॉट बीन क्रिएटेड, नॉट बीन डिस्ट्रॉइड, इट जस्ट ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. जसे की मी मगाशी म्हटलं की
एक्सरसाइज जी आहे ही आपण जर नाही केली आणि आमचं दैनंदिन आयुष्य जर आम्ही ह्या पद्धतीने जर चालू ठेवलं तर आमच्या शरीरामध्ये अतिरिक्त खाण्याने आणि एनर्जी वेस्ट न झाल्याने त्या गोष्टी चरबीच्या स्वरूपात सत्वांच्या साठ्यानं साठूनच राहणार आहे. त्याच्यामुळं कसं, इट्स नॉट अबाउट गेनिंग द वेट, इट्स अबाउट लुझिंग द लाईफ. अँड लुझिंग द लाईफ ऑफ क्वांटिटी, नॉट इट्स अबाउट द क्वालिटी लाईफ. म्हणजे आपण हे सगळं करायचं आहे, हे आता जगा लागलोय की छान, खूप सुंदर आयुष्य चालू आहे, पण क्वांटिटी लाईफ नाही जगायची, आपल्याला क्वालिटी लाईफ जगायची आहे. त्यासाठी हे सगळं चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, क्वालिटी लाईफ म्हणजे म्हातारपणी येणारे आजार, राईट? नाही, मग दैनंदिन आयुष्यामध्ये हर एक गोष्टी कुणावरती अवलंबून न राहता करणे म्हणजे क्वालिटी लाईफ. जसे की पळत जाऊन बस पकडणे. माझा जर फ्लॅट असेल 10व्या मजल्यावरती तर माझं साहित्य मला न ठेवता मला वरती येणे आणि एका पायावरची मला शूची लेस बांधता येणे, थोडक्यामध्ये हे म्हणजे क्वालिटी लाईफ. आता तुम्ही खूप साऱ्या आणि खूप छान माहिती सांगितला. झोप सांगितला, एक्सरसाइज कशी केली पाहिजे ते हे सांगितला, आहार कसा असला पाहिजे सांगितला. पण हे सगळं जिम मध्ये तुमच्या सोबत जेव्हा महिला करतात आणि त्यांचं खरं तर मला वाटते गोल असते की वजन कमी करणं, मग हे वजन कमी झालंय हे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचते? म्हणजे तुम्ही त्यांचे फोटो घेता किंवा वजन मोजलं जाते किंवा त्यांच्या बॉडीमध्ये तो फरक विजिबल दिसून येतो, ह्याच्यामुळे त्यांना मोठी, मग ते तुम्ही तुमच्या जिम मध्ये कसं दाखवता त्यांना की तुम्ही आता या टप्प्यावर आहात, प्रगतीच्या मार्गावर आहात? आता बघा, वेट लॉस आणि फॅट लॉस मध्ये थोडस मी डाऊट क्लिअर करतो. वेट लॉस म्हणजे काय? ऑर्गनच्या वेटचा लॉस, बोनच्या डेन्सिटीचा लॉस, फॅट लॉस, वॉटर लॉस आणि त्याचबरोबर मसलचा लॉस, ह्याला वेट लॉस म्हणायचं. आणि फॅट लॉस म्हणजे काय? हे सगळं शाबूत ठेवून फक्त चरबी काढणे म्हणजे फॅट लॉस. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कधीही वेट वरती तुमचं लक्ष नसलंच पाहिजे. तुम्ही काय फिटनेस कॉम्पिटिशनला जाणार आहे का ह्या वजनी कॅटेगरीमध्ये तुम्हाला खेळायचं आहे? नाही नाही नाही. आम्हाला कसं ट्रॅक केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला इंचेस मध्ये, दुसरा किती स्ट्रेंथ वाढलेली आहे त्याच्यामध्ये, शरीराची ताकद, तिसरी गोष्ट तुमचा एंड्युरन्स किती वाढला आहे, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय, व्हिजिबल चेंजेस. म्हणजे फरक बघावा तर असा ना की वजन काट्यावरती. वजन काट्यावरती तुम्हाला फक्त डिप्रेशन क्रिएट होणार. एक उदाहरण तुम्हाला देतो की आता तुम्ही वजन तपासायचं, 1 ग्लास पाणी प्यायचं, परत उभा राहायचं, परत 300-400 ml तुमचं ग्रॅम तुमचं वजन वाढलेलंच असणार. मग अरे काय झालं, मग पाणी प्यायचं सोडून द्यायचं आपण? नाही. बर, आता खूप छान माहिती दिलेली आहे आणि जाता जाता तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सल्ला द्या? परिणामांवरती लक्ष ठेवा, प्रोसेसवरती विश्वास ठेवा आणि ज्ञानातच शक्ती आहे हे जी अनुभूती करून घ्या. जोपर्यंत दिशादर्शक व्यवस्थित नाही भेटत तोपर्यंत दशा व्यवस्थित नाही होत. त्यामुळे कसं की आय एम द मीडिएटर इन बिटवीन यू अँड फिटनेस जर मी चांगली ओळख करून दिली तर तुम्हाला आवड निर्माण होणार आहे. जर तुम्ही आवड निर्माण झाली तुमची तर तुम्ही सवड काढणार आहे. सवड जर काढला तर तुमचं कर्तृत्व तुमच्या आरोग्याच्या प्रती साध्य होणार आहे. त्यामुळं मी एकच सांगेन की फिटनेस हा जगायचा विषय आहे, काढायचा नाही. त्यामुळे एवढे प्रश्न त्याच्यावरती पडणं गरजेचं आहे, पण शंका घेणं चुकीचं आहे. कारण की ही गोष्ट स्वतःसाठी आहे, इतरांसाठी नाही. कारण की उद्या बरेच असे ठिकाणी मी फिरलेलो आहे की तिथं घे माझं दुःख, घे माझ्या वेदना, किंवा दे मला तुझ्या वेदना जरी घ्यायचं म्हटलं तरी देता येत नाही आणि घेता येत नाहीत. मी काय म्हणतो, जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत क्वालिटी जगू, प्रारब्ध कुणाला चुकलंय. बरोबर, मस्त. तर तुम्ही इथं आलात आणि खूप छान माहिती दिला, याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.